तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवावरती आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या लाडक्या अम्मांच्या निधनामुळे तमिळ जनतेवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली। देशाच्या राजकारणात घोंघावणारं एक वादळ कायमचं थंडावलंय। गेल्या 22 सप्टेंबरपासून मृत्यूशी झुंजणाऱ्या जयललितांची प्राणज्योत अखेर मालवली। तामिळ जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी 68 वर्षांची लाडकी अम्मा त्यांना कायमची सोडून गेली। अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सोमवारी मध्यरात्री 11:30 वाजता जयललितांचं निधन झाल्याचं जाहीर केलं आणि अख्खं तामिळनाडू शोकसागरात बुडालं। अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्यानंतर कोण हा प्रश्नही मध्यरात्रीच निकाली काढण्यात आला। AIADMKच्या मुख्यालयात पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली। त्यात अम्मांचे विश्वासू सहकारी ओ पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मध्यरात्रीच्या अंधारातच 1:30 वाजता पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांच्यासह 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली। आपल्या खिशात अम्माचा फोटो ठेवून शपथ घेताना अनेक मंत्र्यांना गहिवरून आलं। 5 वेळा मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूत 7 दिवसांचा तर देशभरात 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला। चेन्नईतल्या राजाजी हॉलमध्ये अम्मांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गजांची रीघ लागली आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू, माजी पंतप्रधान देवेगौडा, सुपरस्टार रजनीकांत, द्रमुक नेते स्टॅलिन, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी आदरांजली वाहिली। She is a fighter until the last moment. She fought against the cruelty of disease and sufferings. All other battles she won, but perhaps everybody is to lose one battle, and she has lost that. I pay my respectful homage to her. आपल्या अम्माचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती। त्यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला। MG रामचंद्रन यांच्या सोबत आधी सिनेमाच्या पडद्यावर आणि नंतर राजकीय पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या जयललितांवर चेन्नईच्या मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना आपला शोक अनावर झाला। गेली 30 वर्ष तामिळनाडूच्या राजकारणावर हुकूमत गाजवणारं इतिहासातलं एक सोनेरी पान गळून गेलं। देशाच्या राजकारणात घोंघावणारं वादळ कायमचं थंडावलं। अश्रूंची सुनामी मागे सोडून कधीही न परतण्यासाठीच। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।